नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यामध्ये 1999 पासून तब्बल 2024 पर्यंत एकाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे। गेल्या 2 महिन्यांपूर्वी फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदी असलेले श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या जागी अद्यापही कोणाचीही निवड झालेली नाही। एकीकडे राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळे होण्यास सुरुवात झालेली आहे। फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार आहेत। यामध्ये विधान परिषदेच्या सभापतीपदी राहिलेले माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत। तर दुसरीकडे विधानसभेमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून विजय झालेले सचिन पाटील हे आणखी एक आमदार आहेत। हे सर्व असतानाही फलटण तालुक्यामध्ये दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आलेख कमी होत चाललेला आहे। त्याचं कारणही तसंच आहे की फलटण मध्ये या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत आहे। त्याचबरोबर शिवसेना राजे गटाने गेल्या नगर परिषदेमध्ये संपूर्ण राजे गटाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि हे दोन्ही पक्ष आता एकमेकाचे प्रबळ विरोधक होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र गळती होत आहे। गेल्या 2 वर्षांपासून या राष्ट्रवादी काँग्रेसला फलटण तालुक्यामध्ये अध्यक्ष मिळालेला नाहीये। या ठिकाणी एकेकाळी मोठ्या संख्येने असले पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असत, मात्र सध्या जेमतेम एकमेव जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला। मात्र त्यांनीही सत्तेच्या समीकरणामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी ताकद दिली। दुसरीकडे पंचायत समितीला 3 पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले, त्यांचाही प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये सभापती निवडीच्या नंतर लगेच झाला। यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फलटण तालुक्यामध्ये उतरती कळा लागलेली आहे। सध्या फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून प्रतिभाताई शिंदे या काम पाहत आहेत, तर राज्याचे सरचिटणीस म्हणून रामभाऊ ढेकळे हे काम पाहत आहेत। दुसरीकडे महानंदला उपाध्यक्ष राहिलेले DK पवारांना, त्याचबरोबर अशोक शेठ सस्ते युवा उद्योजक अशोक शेठ सस्ते जे पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत, असे दिग्गज नेते मंडळी, त्याचबरोबर शहरामध्येही या ठिकाणी बोईसर ओबीसी सेलचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। तर अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, मात्र ते आता दिशाहीन झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी गेल्या 2-3 महिन्यांपासून अद्याप तरी कोणाची निवड केलेली नाही। यामुळे आता मंत्री मकरंद पाटील असतील, त्याचबरोबर खासदार नितीन काका पाटील असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर असतील, हे काय भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांची निवड फलटण तालुक्यामध्ये कधी करणार याकडे तमाम कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे। तुम्हाला काय वाटतं, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल व फलटणला राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष कधी मिळेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।